महाराष्ट्रात धावली देशातील पहिली एल-एन-जी बस. जाणून घ्या वैशिष्ट्य. महाराष्ट्राला देशात पहिली एल-एन-जी गॅसवर चालणारी बस मिळाली आहे. महाराष्ट्राला देशात पहिली एल-एन-जी गॅसवर चालणारी पहिली बस एल-एन-जी बस धावण्याचा बहुमान मिळालेला आहे. एल-जी गॅस लिक्विड एल-एन-जी गॅस लिक्विडवर धावणारी महाराष्ट्र एस-टी परिवहन महामंडळाची एस-टी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. एल-एन-जी गॅस किटवर आधारित 5 एल-एन-जी बसेस एस-टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील करून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात एल-एन-जी बसेसमधून MSRTC द्वारे नाशिक येथे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या ह्या एल-एन-जी एस-टी बसेस नाशिकच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. लवकरच महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विभागांना एल-एन-जी गॅस लिक्विडवर चालणाऱ्या एस-टी बसेस उपलब्ध करून देण्यात येईल. एस-टी महामंडळाकडे असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या एस-टी बसमध्येच एल-एन-जी लिक्विड गॅस किट बसवण्यात आले आहे. यामुळे डिझेलऐवजी एल-एन-जी गॅस लिक्विड इंधन किट लावलेल्या एस-टी बसेसमध्ये रूपांतर झाले आहे. आता ह्या एल-एन-जी एस-टी बसेस देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक येथे धावताना दिसत आहेत. काय आहे एल-एन-जी इंधन? आता महाराष्ट्रात MSRTC कडून एल-एन-जी लिक्विड गॅसवर चालणाऱ्या एस-टी बसेस सुरू झाल्याने सर्वांना प्रश्न पडला आहे की नेमके LPG गॅस नंतर हे एल-एन-जी इंधन आहे तरी काय? तर थोडक्यात याबाबत जाणून घेऊया. एल-एन-जी म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस, लिक्विड प्राकृतिक गॅस. ही प्राकृतिक गॅसची अवस्था असते. याला तापमान बदलून तरल अवस्थेमध्ये आणल्या जाते. एल-एन-जी इंधन प्राप्त करण्यासाठी या प्राकृतिक गॅसला 260 डिग्री फॅरेनहाइट तापमानावर गरम करून 162 डिग्री सेल्सिअसवर थंड केल्याने हा प्राकृतिक गॅस तरल इंधनाचा रूप घेतो. वरील तापमानावर हा प्राकृतिक गॅस तरल व्यवस्थेत आल्यानंतर याचा भार हा गॅस अवस्थेतून 600 गुणा कमी होतो. एकूणच एल-एन-जी द्रवीकरण सुविधेतून इंधन बनवण्यात येते. याचा आधुनिक युगात ऑटोमॅटिक इंधन रूपात वापर केला जातो. यामुळे कमी कार्बन फूटप्रिंट असतो. सोबतच एक स्वच्छ इंधन पर्याय मानला जातो. हा पर्यावरण सुरक्षेसाठी महत्त्वाचा सुद्धा आहे. एल-एन-जी उत्पादन इतर इंधन उत्पादनापेक्षा कमी खर्चात तयार होतो. आधी नाशिकमध्ये दिल्या 13 ई-बसेस. महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून सर्वात पहिले नाशिक विभागाला एल-एन-जी किट लावलेल्या 5 बसेस देण्यात आले असून यापैकी 2 गाड्या नाशिक धुळे आणि त्यापैकी 3 प्रत्येकी एक एल-एन-जी एस-टी बस शनी शिंगणापूर, अहिल्यानगर आणि पाचोरा दरम्यान प्रवासी घेऊन जात आहे. या एस-टी बसेसना विलदोडी पंपावरून लिक्विड गॅस इंधन पुरवण्यात येत आहे. यापूर्वी नाशिकमध्ये सुरू झाल्या होत्या 13 ई-एस-टी बसेस. विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक येथे महाराष्ट्र एस-टी परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या ई-बसेस देण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात 6 आणि दुसऱ्या टप्प्यात 7 असे मिळून एकूण 13 पुरवठा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता येथून एल-एन-जी इंधनवर चालणाऱ्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एस-टी महामंडळ प्रवासी बस सेवा देतानाही नेमके नुकसानीत असल्याचे म्हटले. ते यापूर्वी कर्मचाऱ्यांचे काम बंद, आंदोलन, कोरोना महामारी, वाढता इंधन आणि मेंटेनन्स खर्च यामुळे महामंडळ डबघाईस आला होता. मात्र मागील काही महिन्यापासून एस-टी महामंडळाचा नफा वाढला आहे. आता महाराष्ट्रात MSRTC कडून डिझेलऐवजी सर्व ठिकाणी एल-एन-जी गॅस इंधनवर एस-टी बसेस धावल्या तर डिझेल आणि एस-टी बस उपकरणांवर महागाईची मार कमी होईल. कारण एल-एन-जी इंधन स्वरूपात महामंडळाला नवा पर्याय मिळाला आहे. यामुळे एस-टी महामंडळ फायद्यात येऊ शकते. कारण एल-एन-जी बस कमी खर्चावर जास्त किलोमीटर एव्हरेज देत असल्याने इंधन खर्च वाचणार आहे. सोबतच एस-टी महामंडळ पर्यावरण रक्षणातही योगदान देईल असे विशेषज्ञांचे मत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.